मधली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सध्या आंदोलन सुरू आहे। संभाजीनगरातली ही ताजी दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। इथे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, काय सांगाल? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे, मागण्या नेमक्या काय? मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि या नुकसानीबाबत सरकारनं मदत जाहीर केली, पण अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेला आहे। आणि तातडीनं जी सरकारनं मदत जाहीर केलेली आहे, जी मदत आलेली आहे ती दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी करत अर्धनग्न आंदोलन करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या बंगल्याच्या समोर हे सगळे स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते पोहोचले होते। त्यावेळेस पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काही कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, कारण अर्धनग्न पद्धतीनं आंदोलन करून जिल्हाधिकारी त्यासोबत सरकारचा निषेध करण्यासाठी हे सगळे शेतकरी जमलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। मराठवाड्यामध्ये सप्टेंबर महिन्यात आणि त्यापूर्वी ऑगस्टमध्ये मोठी अतिवृष्टी झाली। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान झालं, खरीप पीक हातून गेलं। मका, सोयाबीन, बाजरी या सगळी पिकं भुईसपाट झाली आहेत आणि उरला सुरला कापूसही शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही। आणि त्यामुळं सरकारनं या सगळ्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली, पण ती मदत शेतकऱ्यांच्या केवायसीच्या कारणामुळे ती झाली नाही। नक्कीच माधव, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण ही दृश्य पाहू शकतोय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणीच अशी आहे, जी मदत सरकारनं जाहीर केलेली आहे ती अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही। मदतीचं आवाहन देखील यातून करण्यात येत आहे। ही दृश्य आपण पाहू शकतोय। पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड केलेली आहे। अर्धनग्न आंदोलन इथे सुरू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।